तर नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे की जर आपला ब्लाऊजचा आपण कटोरी ब्लाऊज जो शिवत असतो तो दोन्ही पार्ट तयार झाल्यानंतर आपला जो पुढचा गळा आहे तो व्ही शेपमध्ये येताना दिसतो. आणि तसेच आपला कधी कधी काय होतं की ब्रेशर पट्टी कमी जास्त लागल्यामुळे जे दोन्ही भाग आहेत ते एक समान होत नाहीत, थोडेसे वर खाली होतात. तर अशासाठी आपण काय करायचं आहे, तर दोन्हीही भाग समोरासमोर मांडून घ्यायचे आहेत आणि दोन्ही आपल्या काच बटन पट्ट्या व हुक पट्टी बरोबर आहे की नाही हे पाहायचं आहे. आणि तो कमी जास्त भाग आहे तो करून घ्यायचा आहे. आणि गळ्याला आपल्या कटोरीच्या साईडनं जे आहे तिथं गोल आकार देऊन घ्यायचा आहे, जेणेकरून आपला आकार जो आहे तो पुढचा व्ही शेपमध्ये न राहता गोल आकार येईल. आणि तो भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि मगच यावरती गोट मारायचा आहे, जेणेकरून काय होईल की आपला गळा जो आहे पुढचा तो व्ही शेपमध्ये न दिसता गोल आकारात दिसेल व तसेच आपला खालचा जो कमी जास्तीचा जो भाग झालेला आहे तोही समान दिसेल. तर असे नवनवीन व्हिडिओ आणि ट्रिक पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका.